जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने सन्मानित। फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जयसिंगपूर संस्थेस प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने गौरवण्यात आला। हा पुरस्कार शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथील केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव माननीय डॉक्टर श्री आशिष भुतारी यांच्या अमृत हस्ते प्रदान करण्यात आला। देशात सहकारातील सर्वात मोठी असलेल्या बुलढाणा अर्बनचे चेअरमन माननीय राधेश्यामजी चांडक, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष माननीय सुरेश वाबळे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे, माजी सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेस सन्मानित करण्यात आलं। याबाबत संस्थेचे चेअरमन माननीय अरविंद मजलेकर यांनी सांगितलं की कर्मवीर मल्टीस्टेट संस्था सहकारातील सर्व निकष पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी करते। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक गतिमान केलेली ग्राहक सेवा तसेच सामाजिक कार्यात संस्थेने दिलेले योगदान यामुळेच हे यश प्राप्त झालं आहे। या पुढील काळातही सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शक ठरेल असे दिशादर्शक कामकाज संस्था करत राहणार आहे। हा सन्मान केवळ संस्थेचा नसून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील आमचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचा सन्मान आहे। तसेच संस्थेच्या सेवकांनी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत सेवकांनी सुधारित वाढीव वेतन श्रेणी लागू करीत असल्याची घोषणा त्यांनी केली। कर्मवीर मल्टीस्टेटला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून संस्थेचे अभिनंदन व कौतुक होत आहे। यावेळी कर्मवीर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक अप्पा भगाटे, संचालक माननीय सागर चौगुले, सुकुमार पाटील, भरत गाठ, कुमार पाटील, भूपाल गिरमल, आदिनाथ किनिंगे, अनिल भोकरे, भाऊसो पाटील, रावसो पाटील, रमेश पाटील, राजेंद्र कुमार नादने, अनिल गडकरी, अमोल पाटील, पंकज आयवाळे, सौ उज्ज्वला सुभाष मगदोम, सौ उर्मिला मनोहर उपाध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील हे उपस्थित होते। सर्वांना नमस्ते आणि उपस्थित जयसिंगपूर नगरीतील सगळे पत्रकार, त्यामध्ये विजय संस्थेसाठी एक अत्यंत मानाची मागच्याच महिन्यात तुम्ही सगळ्यांनी बातम्या लावल्या की दीपस्तंभ पुरस्कार आम्हाला मिळाला। तो फेडरेशन राज्य फेडरेशन आणि देशामध्ये मल्टीस्टेट फेडरेशन पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या फेडरेशनमध्ये सुद्धा आमच्या संस्थेची 500 कोटी वरील त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाने सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून निवड झाली आणि ही निवड सुद्धा अगदी मेरिटवर होत असते। सीएचं पॅनल असते, त्या पॅनलवरून आमच्या संस्थेचं कामकाज सगळे मानांकन किंवा सगळे आदर्श नॉर्म्स पूर्ण झालेत का ते बघून त्याची निवड होत असते आणि त्या पद्धतीनं आमच्या संस्थेची निवड झाली। आणि या कार्यक्रमात हा कार्यक्रम शिर्डी येथे पार पडला। या कार्यक्रमासाठी विशेष करून नव्यानं जे सहकारिता मंत्रालय स्थापन झाले त्याचे पहिले सचिव म्हणून डॉक्टर आशिष भुतारी हे त्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित केले आणि गेली आमचं फेडरेशन मल्टीस्टेट फेडरेशन कित्येक दिवस त्यांना उपस्थित ठेवून हा कार्यक्रम करायचा म्हणून प्रयत्नशील होते। शेवटी ते त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित होते। 600 पतसंस्थांचे प्रतिनिधी त्या आमच्या कार्यक्रमाला आले। याचं कारण असं की ह्या आकर्षण असं होतं की भुतारी साहेब ह्या केंद्रीय सहकार म्हणजे आतापर्यंत जो सहकार आहे तो राज्यस्तरावर आहे, राज्यांनी सहकार केलं, पण आता केंद्राने नवीन 3 ऑगस्ट 2023 ला सहकार कायदा मंजूर केला आणि तो मल्टीस्टेट म्हणून लागू केला। त्यानंतर काय नेमकी भूमिका असणार आहे, सहकारासाठी काय करणार आहे याचं एक सगळ्यांना औत्सुक्य होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमचे सगळे संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी त्या ह्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन, एक दिशा, पुढची देशातील सहकाराची दिशा काय आहे। साधारणपणे देशातील 29 कोटी लोक या सहकाराला जोडलेले आहेत। अजून त्यांना खूप मोठा 140 कोटीचं हे बघितल्यानंतर खूप आहे। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि काही कमी भागामध्ये सहकार आहे, तर त्यांना अगदी आसामपर्यंत हे सहकार कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून देशभर प्रयत्न करायचा आहे की आदर्श संस्था आणि सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून आमच्या संस्थेला प्रथम क्रमांकाचं मानांकन त्यामध्ये देण्यात आलं आणि अगदी सन्मानानं सुंदर 2 दिवसाचा एक प्रशिक्षण आणि तो कार्यक्रम या निमित्तानं झाला।
या संस्थेचं जे कौतुक आणि गौरव झाला ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवावी या निमित्तानं ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपण त्यासाठी आलात. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.